मंडळी, उच्च शिक्षण घेतल्यानंतर परदेशामध्ये जाऊन चांगली नोकरी करणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं। पण परदेशातली नोकरी सोडून कोणी गावी शेती करत असलेलं तुम्ही पाहिलंय का? नाही ना? पण रायगडमध्ये एक असा तरुण आहे, अनवर गैबी। अनवरनं परदेशातली नोकरी सोडली आणि तो आता घरची शेती कसतोय आणि तो स्मार्ट शेतीही करतोय। झेंडूच्या पिकातून अनवरला भरघोस नफा मिळतोय। पाहुयात अनवरची ही यशोगाथा। कोकणच्या तरुणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग। शेतीसाठी अनवरनं सोडली परदेशातली नोकरी। पडीक जमिनीवर घेतलं झेंडूचं पीक। राजेवाडी तालुक्यातल्या अनवर गैबीनं कम्प्युटर पदवी घेतलीये। मेहनतीच्या जोरावर अनवरनं परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवली। मात्र तिथल्या नोकरीत मन रमत नसल्यानं तो गावी परतला। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या राजेवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर अनवरची शेती आहे। कोकणातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच अनवरचं कुटुंब वर्षात एक वेळ भात पीक घेत होतं। उर्वरित काळात मात्र शेतजमीन पडून राहायची। अनवरनं या जमिनीचा चांगला वापर करायचं ठरवलं आणि मोकळ्या जागेमध्ये झेंडूची लागवड केली। झेंडूची शेती विकसित केली आहे। त्यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या मदतीने 3 किलोमीटर पाईपलाईन आपण स्वदेशच्या माध्यमातून त्यांना दिली व त्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला। त्यामधील अनवर गैबी या शेतकऱ्यांनी आमच्या चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेऊन फुलशेती, झेंडूच्या फुलांची शेती चांगल्या प्रकारे विकसित करून आज ते चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा त्या माध्यमातून मिळवत। अनवर गैबी यांनी झेंडू शेतीसाठी स्वदेश संस्थेची मदत घेतलीये। त्यांची जवळपास 5 एकर भात शेती पडून होती। त्यात अनवरनं आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीची मशागत करून घेतली। डिसेंबर महिन्यात झेंडू रोपांची लागवड केली। ठिबक सिंचनानं जवळच्या नदीतून पाणी पुरवठा केला। 2 महिन्यातच झेंडूची फुलं बहरायला सुरुवात झाली। आज दररोज 25 ते 30 किलो फुलं काढली जातात। या फुलांना 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे दर मिळतो। या झेंडू शेतीतून अनवर यांना भरघोस नफा मिळतोय। मग कोण बघायला नव्हता आणि माझ्या पण डोक्यात एक विचार आला की घरी जाऊन काहीतरी करायचा। मग काय करायचं म्हणून ते एक स्वतःची शेती मला डेव्हलप करायची होती आणि त्याच्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं। ते एक स्वदेश फाउंडेशनकडून मला 3 किलोमीटरवरून मला पाईपलाईन टाकून पाणी दिला स्वदेश फाउंडेशनने आणि आता सध्या माझी 5 एकरवर झेंडूची लागवड आहे। मेहनत आणि जिद्द उराशी बाळगून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले जाऊ शकतात, हेच या नवीन पिढीच्या तरुणानं दाखवून दिलंय। त्यामुळे अनवर गैबीचा आदर्श इतर तरुणांनी घेण्यास हरकत नाही। दिनेश पिसाट, साम टीव्ही, रायगड।